एव्हरीवन, माय नेम इज जानवी कोल्हेकर। मी तुम्हाला आज 4cc काय आहे, 4cc केल्याने काय होते, 4cc का करावी लागते याबद्दल सांगणार आहे। फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स या कंपनीमध्ये cc म्हणजे काय आहे, 2cc बेनिफिट्स काय आहे याबद्दल मी व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्हाला जर cc म्हणजे काय हे समजलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझा तो व्हिडिओ पाहू शकता। cc म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला कळून जाईल cc म्हणजे काय आणि 2cc बेनिफिट्स काय आहे याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला याची सुद्धा माहिती हवी असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहू शकता। आणि आता आपण 4cc म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते। तर 4cc म्हणजे काय, 4cc म्हणजे 3+1। जेव्हा आपल्या डाऊनखाली म्हणजे आपल्या डाऊनखाली जे जॉईंट होतात त्यांचं एस लेवल कंप्लीट झालेलं असते किंवा ॲज अ प्रेफर्ड कस्टमरनी पण काही लोक स्टार्ट करतात, तेव्हा आपण त्यांची ID क्रिएट करून देतो आणि कंपनीकडून त्यांना त्यांची 3cc आपण परचेस करून देतो। 3cc हा बिझनेस कंपनी परचेस करून देते, तेव्हा आपली 4cc होते। जर आपण प्रेफर्ड कस्टमर म्हणून जर आपला बिझनेस स्टार्ट केला असेल आणि आपल्या डाऊनखाली जे आहेत, डाऊनलाईन खाली आहेत त्यांचा जर आपण 3cc करूनच स्टार्ट केला असेल तर आपली 4cc ही ॲक्टिव्ह नाही होत। तर आपल्याला आपली 4cc ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला आपली 1cc प्रोडक्ट आपल्याला कंपनीकडून घ्यावं लागतात। जेव्हा आपण कंपनीकडून 1cc प्रोडक्ट घेतो तेव्हाच आपली 4cc कंप्लीट होते। जोपर्यंत आपण 1cc प्रोडक्ट आपल्या IDवर नाही घेत, आपल्या IDवर जोपर्यंत आपण प्रोडक्ट नाही घेत तोपर्यंत आपली 4cc कंप्लीट नाही होत। पण आपल्या IDवर जोपर्यंत 1cc प्रोडक्ट नाही घेत तोपर्यंत आपली 4cc क्वालिफाईड नाही होत। तर आपल्याला आपण किती जणांची आपण जर प्रेफर्ड कस्टमरनी स्टार्ट केलं असेल आणि आपल्या डाऊनलाईन खाली आपण कितीही 10cc 12cc 14cc कितीही cc केल्या तरी त्या क्वालिफाईड नाही होत, जोपर्यंत आपण आपल्या 1cc आपल्या IDवरून 1cc प्रोडक्ट नाही घेत। त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम आपल्या IDवरून प्रोडक्ट घ्यावं लागतात, त्यानंतर आपण आपल्या डाऊनलाईन खाली कितीही cc केल्या तर मग ते आपल्या IDवर लागतात। तर आपण एक जण 3cc केली, 3+1 म्हणजे आपली 1cc झालेली असेल आणि 3cc कस्टमर आपल्या डाऊनलाईन खाली त्यांची झाली असेल तर 3+1 4 होतात, तर 4cc आपली ॲक्टिव्ह होते। तर तुम्हाला जर 4cc दर महिन्याला ॲक्टिव्ह करायची असेल, तुम्हाला तुमचा बिझनेस क्वालिफाईड व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला दर महिन्याला ही 4cc करावी लागते आणि 4cc केल्याच्यानंतर तुम्ही ॲक्टिव्ह होता आणि तुमचा बिझनेस रन करू शकता आणि तुम्हाला 5% कंपनी बोनस देते। तर तुमची इन्कम पण चालू होते, पॅसिव्ह इन्कम पण म्हणू शकतो आपण याला। तुमची इन्कम स्टार्ट होते। तुम्हाला तुमची इन्कम स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला 4cc ॲक्टिव्ह राहावं लागेल, दर महिन्याला तुमची 4cc ॲक्टिव्ह राहावं लागेल। तर तुम्हाला समजलंच असेल की 4cc म्हणजे काय, 2cc म्हणजे काय हे तर कळालंच आहे तुम्हाला। मी स्टार्टिंगपासून व्हिडिओमध्ये cc म्हणजे काय, 2cc म्हणजे काय आणि त्यानंतर 4cc म्हणजे काय हे तिन्ही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केले आहे। तुम्हाला जर याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्यानंतर तुम्हाला माझे पूर्ण नोटिफिकेशन मिळत जातील। आणि तुम्हाला जर माझ्यासोबत TLF क्रिएटर या सिस्टीमसोबत जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता आणि मी पूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करेन। सो थँक्यू।